नमस्कार लाईव्हच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक बापूराव उर्फ बंडू पावडे, ग्रामपंचायत सदस्य पावडेवाडी नांदेड। नमस्कार लाईव्हच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार लाईव्हने अतिशय कमी वेळामध्ये चांगलं काम, चांगल्या बातम्या आणि चांगली प्रगती केलेली आहे आणि त्यांच्या भावी वाटचालीस माझ्या लाख लाख शुभेच्छा। मी स्वतः बंडू पावडे आणि माझ्या शिवसेनेच्या वतीने त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देतो। साहित्य, कला, समाज, धर्म, राजकारण, प्रशासन अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या नमस्कार लाईव्हच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आमदार प्रताप पाटील चिखलीकर, लोहा कंधार मतदारसंघ। नमस्कार लाईव्हच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आहेत। कमी कालावधीमध्ये नमस्कार लाईव्हने अतिशय चांगलं काम आणि चांगल्या बातम्या, सामाजिक घटना या सगळ्या दाखवण्याचं अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे। त्यामुळं नमस्कार लाईव्ह ही आपली प्रगती व्हावी अशी अपेक्षा आहे आणि शिवसेनेच्या वतीनं, माझ्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार मानतो। सोशल मीडियाच्या सहाय्याने संपूर्ण जग जोडणाऱ्या नमस्कार लाईव्हच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अंजली गायकवाड, नगरसेविका, नांदेड वाघाळा शहर, महानगरपालिका नांदेड। प्रसार माध्यमासाठी नमस्कार चॅनल हे चांगलं आहे, त्याची वाढ व्हावी, आणखी वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवावे, त्यामध्ये आणखी वेगळ्या काही तुम्हाला ऍड घेता येतात का किंवा याची प्रगती कशा पद्धतीने करता येते त्याविषयी तर मी माहिती सांगू शकणार नाही, पण तुम्हीच ह्या डीपमध्ये जाऊन याचा जास्तीत जास्त प्रसार माध्यमांसाठी वापर कसा होईल वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी वापरून त्या पद्धतीने तुम्ही याची डेव्हलपमेंट करावी। हे चॅनल कधीच बंद होऊ नये। व्हॉट्सअप, फेसबुक जसं अत्यावश्यक झाले तसं नमस्कार चॅनल अत्यावश्यक बाब झालेली आहे। जग आता जवळ आले। जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठीमध्ये। ही किमया अत्याधुनिक तंत्रज्ञानाने घडून आणणाऱ्या नमस्कार लाईव्हच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्राध्यापक राजेंद्र बोनारकर। नमस्कार लाईव्ह या व्हॉट्सअपवरील न्यूज चॅनल जे आहे त्याचा वर्धापन दिन 27 जानेवारी 2015 रोजी साजरा होत आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून नांदेडकरांना नांदेडमधील प्रत्येक घटना घडामोडीचं अपडेट्स देणारं हे एक अभिनव असं माध्यम आहे, अभिनव असा उपक्रम आहे। श्रीकांत बाहेती यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील हा जो पहिला प्रयोग सुरू केलेला आहे, मला वाटतं तो अत्यंत अभिनंदनीय आहे, स्तुत्य आहे। मनुष्य जसा जागतिक पातळीवर गेला, त्याला जसं ग्लोबल वैश्विक ज्ञान जसं त्याला हवं असतं, माहिती हवी असते, त्याहूनही अधिक त्याला लोकलची माहिती हवी असते आणि म्हणून या लोकलची माहिती तत्काळ त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मोबाईलच्या माध्यमातून त्याला नांदेडची जी माहिती आहे ती आपल्या बोटावर, आपल्या हातात पाहायला मिळते, ऐकायला मिळते आणि या दृष्टीनं हा जो उपक्रम आहे तो खूपच चांगला आहे। नमस्कार लाईव्हच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉक्टर हंसराज वैद्य। सर्वप्रथम नमस्कार चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो। वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्यातून जनतेचं त्यातल्या त्यात मी तर असं म्हणेन की प्रशासनाचं खूप प्रबोधन झालं आणि प्रशासन जागं झालं। ह्या चॅनलच्या द्वारे पूर्णपणे व्हॉट्सअप सगळ्याच मीडियावरून बातम्या जमा केल्या जातात। जवळपास माझ्या माहितीप्रमाणे नांदेडमध्ये 4 कॅमेरे आहेत आणि ह्याद्वारे नांदेड शहराच्या कानाकोपऱ्यातून सगळ्या बातम्या जमा केल्या जातात। सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला तत्परतेने माहिती देणाऱ्या नमस्कार लाईव्हच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक उद्योजक दिगंबर लापसेटवार। नमस्कार लाईव्ह चॅनल हा एवढ्या कमी अवधीमध्ये एवढ्या चांगल्या प्रकारे विस्तार झाला आणि प्रत्येकाला ही चॅनल म्हणजे आपलंसं वाटतंय आणि या चांगल्या चॅनलचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे की सर्वांना टीव्ही पाशी येऊन बघून चॅनल चालू करून बघणं ऐकण्यापेक्षा
हा आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलवर हा चॅनल उपलब्ध असतो आणि प्रत्येकाला ताजी बातमी आपण जिथं असेल तिथं आपल्यासोबत महाराष्ट्रभर भ्रमण करा किंवा कुठं भारतभर कुठेही आपल्यासोबत मोबाईलवर आपण ताजी बातमी आपण बघू शकतो. हे एक वैशिष्ट्य असं खास आहे की आपल्याला ताजी बातमी मिळते आणि हे चॅनल एवढं सुंदर काम करत आहे आणि एका वर्षामध्ये एवढा याचा विस्तार झालाय आणि प्रत्येकाला हे आपलं चॅनल म्हणून वाटतंय. नमस्कार लाईव्हच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नांदेड उत्तर जिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख. नमस्कार लाईव्हच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार लाईव्ह चॅनलमुळे आमच्यासारख्या वारंवार फिरत राहणाऱ्या माणसांना हा फायदा होतो की जी बातमी दिवसभरात घडते ते टीव्ही समोर न जाता ताबडतोब संध्याकाळपर्यंत कुठेही प्रवासात असलं तर ती बातमी ताबडतोब नमस्कार लाईव्हच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचते. सकारात्मक आणि योग्य विकास कामांना पाठबळ देणाऱ्या नमस्कार लाईव्ह न्यूज चॅनलच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मनसे शहर अध्यक्ष प्रकाश मारावार. नमस्कार लाईव्ह जे सोशल मीडिया आहे या मीडियाच्या माध्यमातून अनेक तात्काळ घटना कुठे असो, नांदेड असो, नांदेडच्या बाहेर आम्ही राहिल्यानंतर आम्हाला नांदेड शहरामध्ये जी घटना घडली ती तात्काळ माहिती होते. त्या अनुषंगाने आम्ही राजकीय कार्यकर्ते शहरामध्ये कशा प्रकारे वातावरण आहे, कशा प्रकारे वातावरण निर्मिती करायला पाहिजे, एक चांगल्या प्रकारे आम्हाला आतापर्यंत अनुभव आहे. नमस्कार लाईव्हच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राम पाटील रातोळीकर जिल्हा अध्यक्ष भाजपा. आपल्या भारत देशाची जवळजवळ 125 कोटी लोकसंख्या आहे. त्यापैकी जवळजवळ 94 कोटी हे मोबाईल धारक लोक आहेत आणि या माध्यमातून नमस्कार लाईव्हचा उपक्रम जो हाती घेतलेला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यामध्ये दिवसभरातल्या ताज्या घडामोडी लोकांसमोर येतात आणि त्याच्यामधून एक पारदर्शीपणा आणि सत्यता लोकांच्या रोजच्या रोज संध्याकाळीच लक्षात येते. कारण हे मोबाईल धारक आणि जे वापरणारे लोक आहेत ते एवढे आकर्षित झालेले आहे की आपल्या भारत देशातली सत्ता परिवर्तन सुद्धा या सोशल मीडियाच्या माध्यमातून कालची ह्या लोकसभेची निवडणूक असो विधानसभेची निवडणूक असो त्याच्यामधून सत्यता बाहेर येऊन सत्ता परिवर्तन सुद्धा झालेलं आहे. आणि हा जो उपक्रम नमस्कार लाईव्ह सोशल मीडियाचा जो या माध्यमातून चालू करतोय हे एक अभिनंदनीय आणि सराहनीय गोष्ट आहे आणि त्यांच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मी कोटी त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच पुढे त्यांची प्रगती वाटचाल भरभराटीला जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला तत्परतेने माहिती देणाऱ्या नमस्कार लाईव्हच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संजय रुईकर. नमस्कार लाईव्हच्या या सोशल मीडियाच्या नेटवर्किंगवर चालू असलेल्या या पत्रकारितेतल्या क्षेत्रातलं नाविन्य असं क्षेत्र ज्या आपल्या नमस्कार लाईव्हच्या ग्रुपनं निवडलेलं आहे त्याच्या या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मी खऱ्या अर्थानं तुम्हाला मनापासून तुमचं स्वागत करतो, तुमचं अभिनंदन करतो. मित्र हो, एक किस्सा जर सांगायचा झाला तर मला हा किस्सा सांगायला तुम्हाला आवडेल की मी एक 2.5-3 महिन्याखाली 42 दिवसासाठी लंडनच्या शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये एका अभ्यासक्रमाच्या शोधासाठी मी 42 दिवस त्या शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये मी होतो आणि त्या वेळेस मी शिकागोत असताना मी आतुरतेनं तुमच्या या नमस्कार लाईव्हच्या येणाऱ्या व्हॉट्सअपवर येणाऱ्या बातमीची मी आतुरतेनं वाट पाहायचो. ते कधी तुमचं टेलिकास्ट माझ्यापर्यंत येईल. ते येण्यामुळं रोज नांदेड शहरामध्ये आमच्या नांदेडमध्ये काय होतं याची इत्तेंभूत माहिती आम्हाला लंडनमध्येही मिळायची. नमस्कार लाईव्हच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक वर्षाताई भोसीकर जिल्हा परिषद सदस्य पुनवळ. लाईव्हला आज वर्धापन दिन आज वर्ष झाले त्यांच्या माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा देते. परत जे तुम्ही आपण जे नमस्कार लाईव्हवरून जे तुम्ही टीव्हीवर बातम्या वगैरे आपण कमी बघतो तर जे नमस्कार लाईव्हनी जे नवीन उपक्रम जे हाती घेतलेला आहे की जे तुम्ही घडामोडी जे मोबाईलवर तुम्ही डायरेक्ट प्रत्येक क्षणाला तुम्हाला कुठली बी खबर आल्यानंतर तुम्ही प्रत्येक क्षणाला ताबडतोब आम्हाला तुम्ही आपल्या समोरापर्यंत तुम्ही पोहोचवत आहात आणि तुम्ही प्रत्येक ग्रामीण भागामध्ये असं शहरी भागात असं जिथं कुठं गेलो तिथं आपला मोबाईल हा सोबत असतो आणि तुम्ही ज्या बातम्या हे करतो ते आपण
खूप चांगलं जे तुम्ही उपक्रम जे घेतलेला आहे ते खूप चांगला आहे. परत मी माझ्याकडून तुम्हाला एकदा नमस्कार लावला, माझ्याकडून परत एकदा शुभेच्छा.